Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 13, Agricultural Marketing. In previous lecture, explain the type of agricultural marketing. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडमध्ये म्हणजे मागच्या लेक्चर नंबर 4 मध्ये आपण टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे. तर आज आपण बघणार आहोत क्रॉप इन्शुरन्स. ज्याला आपण पीक विमा म्हणतो. आपण पीक विमा तर फार महत्त्वाचा आहे आणि आपल्या प्रॅक्टिकली महत्त्वाचा आहे. आपण दरवर्षी पीक विमा क्रॉप इन्शुरन्स असं आपलं जून जुलै महिन्यामध्ये याची फारच बँकेमध्ये लाईन लागलेली असते आणि प्रत्येकाला हे माहीत आहे क्रॉप इन्शुरन्स म्हणजे काय. तर बघूया आपण. इंडियन ॲग्रिकल्चर इज हायली ससेप्टेबल टू रिस्क लाईक ड्रॉट्स अँड फ्लड्स. तर भारतीय शेती हे हवामानावर अवलंबून आहे. आणि भारतीय शेतीचं जे मेन प्रॉब्लेम आहे तर ते आहे कधी ड्रॉट कंडिशननं पीक पूर्ण जळून जातं, काही वेळेला फ्लडिंगनं म्हणजेच काही वेळेला पाऊस अभावी म्हणजे पावसाने जास्त गॅप म्हणजे पाऊस न पडल्यामुळे आपण काय म्हणतो कोरडा दुष्काळ. आणि काही वेळेला असं होतं की भरपूर पाऊस होतं, पुरामुळे पिकाचं नुकसान होतं, त्याला पण काय म्हणतो ओला दुष्काळ. तर भारतीय शेती हे दोन गोष्टींना अफेक्ट होते. फारच आपली शेती हे ससेप्टेबल आहे ड्रॉट्स आणि फ्लड्स, कारण की आपली शेतीच हे निसर्गावर अवलंबून आहे. आणि आपली शेती एक वर्ष जर पीक आपल्याला भरपूर पिकलं तर 2 वर्ष आणखीन आपल्याला वरच बघावं लागतं. त्यामुळं आणखीन शेतकरी त्याच स्थितीमध्ये राहतं. घरावर जे 4 पत्र आहेत तर त्याचं आयुष्य 4 पत्रामध्ये जातं. तर अशी आपली ही शेती आहे. त्यामुळं शासनाने क्रॉप इन्शुरन्स एक संकल्पना काढलेली आहे. इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट द फार्मर्स फ्रॉम नॅचरल क्लायमेटीज अँड इन्शुअर देअर क्रेडिट एलिजिबिलिटी फॉर नेक्स्ट सीझन. तर आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान हे हवामानामुळं होतं. नॅचरल क्लायमेटीज जी आहे तर कधी कमी पावसामुळं, कधी जास्त पावसामुळं, काही वेळेला रोगामुळं असं आपलं पिकाचं नुकसान होत असतं. तर शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतं आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी पुढच्या वर्षी शेतकऱ्याकडं पैसा राहत नाही. पुढच्या सीझनला आपल्याला बियाणं खते घेण्यासाठी पैसा राहत नाही. त्यामुळं शासनाने त्यांना सपोर्टिंग मिळावं. तर जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं तर शासन भरून देऊ शकत नाही, परंतु एक त्यांनी पुढच्या वर्षी जे बियाण खताला पैसे लागतील तेवढं तर त्यांनी इन्शुरन्सद्वारे शेतकऱ्यांना पुरवठा होतं की शेतकऱ्यांची फजिती होऊ नये आणि सावकाराकडे जाऊ नये बियाणासाठी. त्याचं पोट तर ते मजुरी करून वगैरे भरणार, परंतु बियाणं खते जेव्हा नेक्स्ट सीझन येतं पुढच्या वर्षी पेरणीसाठी हे परिस्थिती हलाखीची निर्माण होते आणि तो शेतकरी याच्यामधून सरस निघून जावं यासाठी शासनाने हे क्रॉप इन्शुरन्स हे सुरू केलेलं आहे. फॉर दिस पर्पज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंट्रोड्यूस मेनी ॲग्रिकल्चरल स्कीम थ्रूआउट द कंट्री लाईक प्रधानमंत्री फसल भीमा योजना. तर शासनाने पूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळे कृषी स्कीम राबवतात. त्यामध्ये एक प्रधानमंत्री फसल भीमा योजना
ही एक स्कीम आणलेली आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान किती प्रमाणामध्ये झालं त्यानुसार त्यांना इन्शुरन्स दिलं जातं, पैसा दिलं जातं. क्रॉप इन्शुरन्स रेफर्स टू an insurance which insure farmers and crop producer against the loss of crop due to natural disaster such as hail, drought and floods. तर शासनाने त्यांना एक सपोर्टिंग मिळावं. निसर्गाच्या परिस्थितीमुळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल तर काही वेळेला गारपिटी होतं, काही वेळेला भरपूर पावसामुळं फ्लडिंग होऊन, काही वेळेला कमी पावसामुळे पिकाचं अतोनात नुकसान होतं आणि ते नुकसान कमी करण्यासाठी, त्याची पातळी कमी करण्यासाठी, शेतकऱ्याला आधार देण्यासाठी हे क्रॉप इन्शुरन्स सुरू केलेलं आहे. क्रॉप इन्शुरन्स इज अ टाईप ऑफ प्रोटेक्शन पॉलिसी दॅट कवर ॲग्रिकल्चरल प्रोड्युसर्स अगेन्स्ट unexpected losses of projected crop yield or profits from produce sales at market. Crop insurance is a type of protection policy that cover agricultural producers against unexpected losses of projected crop yield or profits from produce sales at market. तर शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं ते भरण्यासाठी, त्याचं जी एकदमच शेतकरी हवालदिल होऊ नये आणि त्यांना काही सपोर्टिंग मिळावं यासाठी त्याचं जे काही लॉस होतं, पिकांचं जे लॉस झालेलं तेवढं तर ते भरून देऊ शकत नाही, परंतु एक थोडं त्यांचं डोळ्यामधलं पाणी पुसण्यासाठी तरी ते कामाला येईल असं ते इन्शुरन्स दिलं जातं. त्याची पातळी त्या पद्धतीनं ठरलेली असते. तर जे क्रॉप इन्शुरन्स कशा पद्धतीनं भरलेलं आहे, 25%, 50%, 100% असं त्याचं लेवल असतं. तर हे प्रधानमंत्री फसल विमा योजना या पंतप्रधान अंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे. पिकाचं क्रॉप इन्शुरन्स. तर क्रॉप इन्शुरन्स हे 4-5 वर्षापासून प्रत्येकाला माहीत झालेलं आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स. तर इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप इन्शुरन्स. आता या क्रॉप इन्शुरन्सचं काय महत्त्व आहे हे बघूया आपण. स्टॅबिलिटी इन इन्कम. स्टॅबिलिटी इन इन्कम. It protect the farmers against losses caused by crop failure. तर शेतकऱ्यांचं जे इन्कम आहे ते दरवर्षाचं जे इन्कम असतं आणि ते सगळंच गेलं तर शेतकऱ्याचं जे लागलेलं खर्च आहे ते खर्चसुद्धा निघत नाही. यामुळं शासनाने त्याच्या उत्पादनामध्ये भर व्हावी. जे काही लॉस झालेलं असतं नॅचरल क्लायमेटीजमुळं तर ते भरीव काढण्यासाठी हे स्कीम सुरू केलेली आहे. याचं हे महत्त्व आहे. इट ॲक्ट्स लाईक अ टूल दॅट अलाव फार्मर टू मॅनेज देअर यील्ड अँड प्राईस रिस्क. तर शेतकऱ्याचं जे काही वर्षाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न जर पूर्ण लॉस झालं तर ते भरीव काढण्यासाठी शासनाने त्यांना काय दिलेलं आहे, क्रॉप इन्शुरन्स. मिनिमल डेबिट्स. तर फार्मर्स आर एबल टू रिपे देअर लोन्स इवन ड्युरिंग द टाईम ऑफ क्रॉप फेल्युअर विथ द सपोर्ट ऑफ द राईट इन्शुरन्स पार्टनर. तर शेतकऱ्यांना किमान कर्ज या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा हे दिलं जातं, जेणेकरून शेतकऱ्यांनी जे कर्ज वगैरे काढलेलं असेल आणि ते कर्ज फेडू शकत नाही तर हे क्रॉप इन्शुरन्स अंतर्गत शासन काय करतो, त्यांना मदत करतो. फार्मर्स आर एबल टू रिपे देअर लोन्स इवन ड्युरिंग द टाईम ऑफ क्रॉप फेल्युअर विथ द सपोर्ट ऑफ द राईट इन्शुरन्स पार्टनर. तर त्याचं जे काही लोन आहे ते लोन पीक जर फेल गेलं तर ते लोन भरणार नाही आणि
यासाठी शासन त्यांना किमान कर्ज जे आहे ते परतफेड करण्यासाठी त्यांना क्रॉप इन्शुरन्सची जोड दिलेली असते आणि राईट इन्शुरन्स पार्टनर तर ती लोन फेडण्यासाठी हे क्रॉप इन्शुरन्स मदत करतं. देन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. इन्शुरन्स कंपनीज वर्क अलॉंग विथ ॲग्री प्लॅटफॉर्म हू यूज लेटेस्ट टेक्नॉलॉजी. तर हे क्रॉप इन्शुरन्स कंपनी असते आणि शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान कसं होईल असं नवीन तंत्रज्ञान त्यांनी शोधून काढतात आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. दिस हेल्प्स फार्मर टू अंडरस्टँड लेटेस्ट टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड इम्प्रूव्ह देअर क्रॉप प्रोडक्शन. तर या नवीन तंत्रज्ञानाचं शेतामध्ये कसं वापर करता येईल आणि जे कमीत कमी लॉस कसं होईल यासाठी नवीन टेक्निकलचा वापर करून शेतकऱ्यांना याबद्दल माहिती दिली जाते. यील्ड प्रोटेक्शन. क्रॉप इन्शुरन्स प्रोटेक्ट फार्मर अगेन्स्ट प्रोडक्शन लॉस फॉर क्रॉप्स. तर क्रॉप इन्शुरन्स काय करतं, पिकांचं कमीत कमी लॉस व्हावं या दृष्टीनं हे कार्य करतात. इट ऑल्सो ऑफर्स प्रिव्हेंटिव्ह प्लांटिंग अँड रिप्लांट सिक्युरिटी ऑफ क्रॉप्स. तर या अंतर्गत प्रिव्हेंटिव्ह प्लांटिंग अँड रिप्लांट सिक्युरिटी ऑफ क्रॉप तर हे ऑफर दिली जाते. तर हे क्रॉप इन्शुरन्सचं एक काम आहे. नेक्स्ट, प्रोव्हाइड अवेअरनेस. इन्शुरन्स कंपनीज प्रोव्हाइड अवेअरनेस प्रोग्राम which help farmer to understand the effect of natural calamities and also protect their farms. Provide awareness. तर हे प्रोग्राम क्रॉप इन्शुरन्सद्वारे शेतकऱ्यांना त्यांना अवेअरनेस केलं जातं की कशा पद्धतीनं आपलं पीक प्रोटेक्ट करावं जेणेकरून नॅचरल क्लायमेटीज यामुळं आपल्या पिकाचं संरक्षण कशा पद्धतीनं करता येईल हे याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळतं. नेक्स्ट बघूया आपण प्रधानमंत्री फसल बीमा योजना काय आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजना वॉज इंट्रोड्यूस इन 2016. ही जी योजना आहे हे 2016पासनं शासन प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत राबवले जातं. The scheme has extended coverage under localized risk post harvest loss. तर याचं जे एक्सटेंडेड कव्हरेज आहे तर हे पेरणीपासनं तर काढणीपर्यंत जे काही पिकाचं लॉस होणार आहे ते याच्या अंतर्गत यांनी भरपाई करून देणार. इट एम्स यील्ड एस्टिमेशन, इन्क्रीज फार्मर अवेअरनेस अँड लो फार्मर प्रीमियम रेट्स. तर शेतकऱ्यांचं हे फार्मरचं जे उत्पन्न आहे एस्टिमेशन जे आहे ते त्यांचं व्यवस्थित एस्टिमेशन करून कमीत कमी त्याला प्रीमियम कसं बसेल याचा विचार केला जातो. याच्यामध्ये देअर इज अ स्टेप्स प्रोसेस दॅट फार्मर्स नीड टू फॉलो इन ऑर्डर टू गेट देअर क्रॉप्स इन्शुअर्ड. तर हे क्रॉप इन्शुरन्सच्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स फॉलो करायला पाहिजे. तर पहिली स्टेप्स आहे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर. तर प्रीमियम कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. 25%, 50%, 100% असं त्याचं प्रत्येक पिकाचं वेगळं कॅल्क्युलेट करावं लागतं. नेक्स्ट स्टेप पॉलिसी ॲप्लिकेशन फॉर क्रॉप इन्शुरन्स. मग ॲप्लिकेशन करणंही आवश्यक आहे क्रॉप इन्शुरन्ससाठी. थर्ड स्टेप्स आहे रिपोर्ट क्रॉप लॉस अँड अप्लाय फॉर क्लेम. मग आपलं पिकाचं कशा पद्धतीनं लॉस झालेलं आहे हे रिपोर्टिंग करणे गरजेचं आहे. क्लेम करणंही आवश्यक आहे. फोर्थ स्टेप्स कंप्लेंट्स अँड हेल्पलाईन. याद्वारे आपल्याला हे प्रधानमंत्री फसल विमा योजना राबवता येते. तर वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स इन 2019. तर अशा पद्धतीनं आपल्याला
हे किसान क्रेडिट कार्ड. आता हे इन्शुरन्सच्या रिलेटेडच आहे. किसान क्रेडिट कार्ड KCC. द किसान क्रेडिट कार्ड इज अ क्रेडिट स्कीम इंट्रोड्यूस इन ऑगस्ट 1998 बाय इंडियन बँक्स. तर हे जे किसान कार्ड क्रेडिट आहे 1998 पासनं हे सुरू झालेले आहे भारत देशामध्ये. द प्लॅन वॉज लॉन्च्ड बाय द नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. याला आपण नाबार्ड असं म्हणतो. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड ही जी बँक आहे शेतकऱ्यासाठी काम करते, नॅशनलाइज बँक आहे. अँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सुद्धा किसान क्रेडिट कार्डसाठी काम करते. द रिकमेंडेशन ऑफ RV गुप्ता कमिटी टू प्रोव्हाइड टर्म लोन्स अँड ॲग्रिकल्चरल नीड्स. क्रॉप इन्शुरन्स हे वेगळं भाग आणि पीक कर्ज जे असतं ज्याला आपण किसान क्रेडिट कार्ड, तर त्याच्या हेक्टरनुसार त्याच्या कोरडवाहू आणि ओलिताचं फळझाड आहे का कोणता यानुसार त्याचं क्रेडिट ठरवलं जातं. आणि त्यानुसार शासन काय करतो, कमी इंटरेस्टनं शेतकऱ्याला मदत करते की त्यांचं पेरणी, खत पाणी, बियाणं हे व्यवस्थित व्हावं यासाठी कमी इंटरेस्टनं कर्ज दिलं जातं. त्याला आपण पीक कर्ज असं म्हणतो. अ किसान क्रेडिट कार्ड वर्क इन सिमिलर वे ॲज अ नॉर्मल क्रेडिट कार्ड. तर हे किसान कार्ड क्रेडिट जे आहे हे आपलं नॉर्मल जे क्रेडिट कार्ड असतं त्या पद्धतीने याचं वापर होतं. तर जे शेतकरी आहेत त्यांना हे किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं आणि त्यानुसार त्यांना पीक कर्ज मिळतं. हे आहे किसान कार्ड. कोणतं? किसान कार्ड. तर जसं आपलं क्रेडिट कार्ड काम करतं तसंच हे कार्ड काम करते. किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्ड. You can use it at ATMs and merchant post terminals. तर ATMचं काम करतं हे. अंडर द किसान क्रेडिट कार्ड स्कीम फार्मर गेट 2 टाईप्स ऑफ क्रेडिट. तर हे जे किसान क्रेडिट कार्ड आहे तर हे 2 पद्धतीनं 2 टाईप्स आहेत क्रेडिटचे. कॅश क्रेडिट अँड टर्म लोन्स. कॅश क्रेडिट अँड टर्म लोन्स. अ शॉर्ट टर्म क्रेडिट लिमिट इज ऑफर on the Kisan credit card for smaller agricultural needs. Smaller agricultural needs. तर स्मॉलर ॲग्रिकल्चरल नीड्ससाठी हे शॉर्ट टर्म लोन जे आहे हे किसान क्रेडिट कार्डचा वापर केला जातं. टर्म लोन जे आहे कॅन ऑल्सो बी टेकन फॉर कल्टिवेशन, बाईंग इक्विपमेंट, इरिगेशन. तर हे टर्म लोन जे आहे तर जे काही आपल्याला पाईपलाईन करायची आहे, वॉटर सप्लाय, त्यासाठी टर्म लोन दिलं जातं. ट्रॅक्टर घेण्यासाठी असं हे टर्म लोन असतं. द रिपेमेंट पिरियड इन किसान क्रेडिट कार्ड इज अप टू 12 मंथ. तर हे 12 महिन्यासाठी त्यांनी पीक कर्ज दिलं जातं किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत. तर 1 वर्षापर्यंत. किसान क्रेडिट कार्ड इज व्हॅलिड फॉर अ पिरियड बिटवीन 3 to 5 years. तर हे क्रेडिट कार्ड जे आहे एकदा जर दिलं तर त्याची व्हॅलिडिटी 3 ते 5 वर्षापर्यंत राहते. किती? 3 ते 5 वर्षापर्यंत राहते. नेक्स्ट बघूया आपण फीचर्स ऑफ किसान क्रेडिट कार्ड लोन. याचे फीचर्स काय? ऑल द फार्मर्स आर एलिजिबल फॉर द बेनिफिट फ्रॉम द किसान क्रेडिट कार्ड स्कीम. या किसान क्रेडिट कार्ड स्कीम अंतर्गत शेतकऱ्याला फायदा व्हावं. The National Crop Insurance Scheme cover the crops eligible for Kisan Credit Card. The National Crop Insurance Scheme cover the crops eligible for Kisan Credit Card. या अंतर्गत त्याचा फायदा होतं. The scheme offers some protection to the farmers in a poor crop season. तर याचा फायदा काही वेळेला आपलं पीक काय होतं, पुअर क्रॉप सीझन, अशा वेळेसही काही स्कीम काढले जातात आणि त्या स्कीमचं या किसान क्रेडिट कार्ड असेल तर याचा फायदा घेता येतो. कव्हरेज फॉर क्रॉप लोन्स गिवन अंडर किसान क्रेडिट कार्ड स्कीम फॉर सम स्पेसिफिक क्रॉप्स बनली. काही पिकापुरताच हे मर्यादित असतं.
द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ दिस स्कीम इज द सिम्प्लिसिटी ऑफ द क्रेडिट प्रोसेस. त्याचा फार सिम्प्लिसिटी, याचं वापर जे आहे, याचा फायदा जे आहे फारच सिम्प्लिसिटी आहे. क्विकर अँड टाइमली अवेलेबिलिटी ऑफ फंड्स फॉर द फार्मर. तर या किसान क्रेडिट कार्डमुळं शेतकऱ्याला लवकर पैसा मिळतं. देअर इज मिनिमम पेपर वर्क अँड डॉक्युमेंटेशन इन्व्हॉल्व. यासाठी फारच कमी पेपर वर्क लागतं, जास्त लेंदी प्रोसेस राहत नाही. देअर इज अ लॉट ऑफ फ्लेक्झिबिलिटी इन द रिपेमेंट टेन्युअर ऑफ किसान क्रेडिट कार्ड लोन. त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असते. थोडं काही वेळेला फक्त आपण त्याचं इंटरेस्ट जर भरलं तर आणखीन आपलं रिन्यू होतं, एवढं फ्लेक्झिबिलिटी दिलेली असते शेतकऱ्यासाठी. देअर इज ऑल्सो पॉसिबिलिटी ऑफ एक्सटेंडिंग द रिपेमेंट पिरियड इन द केस ऑफ क्रॉप फेल्युअर ड्यू टू नॅचरल क्लायमेटीज. काही वेळेला क्रॉप फेल्युअर होत असतं कीटकाद्वारे किंवा पावसाद्वारे किंवा कमी पावसामुळं. तर अशा वेळेसुद्धा आपलं जे किसान क्रेडिट कार्ड आहे त्याला एक्सटेंड मिळतं. आणि काही वेळेला तो कर्ज जे आहे ते माफसुद्धा आता बऱ्याच वेळा माफ झालेलं आहे. इट इन्श्युअर्स ॲश्युअर्ड अवेलेबिलिटी ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस ऑफ लेस इंटरेस्ट रेट. त्याचं फारच इंटरेस्ट रेट कमी असतं, याचं व्याजदर हे फारच कमी असतं. तर 2% हे असतं, फक्त वर्षानं 2%. 100 रुपये जर आपण काढलं तर वर्षाचे 102 रुपये भरावं लागेल. इट प्रोव्हाइड इन्शुरन्स कव्हरेज फॉर द फार्मर. तर इन्शुरन्स कव्हरेज फॉर द फार्मर. तर इन्शुरन्स त्या शेतकऱ्याचे मिळतं या किसान क्रेडिट कार्डमुळं. इट प्रोव्हाइड फॅसिलिटी टू विड्रॉ कॅश ॲज पर द फार्मर रिक्वायरमेंट. आणि शेतकऱ्याला जसजसं पैसा लागतातच तसं आपल्याला किसान क्रेडिट कार्डद्वारे आपल्याला ATM म्हणून याचा वापर करता येतं ATMवर. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फक्त दिवसातून 20-25 मिनटं द्या. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि बघत असताना नोट करत चला, स्वतःची नोट्स तयार होणार आणि हेच आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये लिहिता येणार. थँक्स. जय जवान जय किसान.